लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला। श्री लाकडी घाणा तेल। संपर्क सुमित गायकवाड 9421096253। असं आहे की मला वाटत नाही त्यांनी असा काय आरोप केलेला आहे, परंतु आतापर्यंत झालेला विकास आणि त्याच्यामुळे पुढे आणखीन करायचं जसं शहर वाढतं किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या तालुका लेवलचे गावं असतात ते जशी वाढते तर तसे जे आहेत वेगवेगळे जे आपल्याला कामं करायची असतात विकासाची, त्या दृष्टीने वेगवेगळ्या विकासाची कामं आपल्याला करावी लागतात आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उमेदवारांसाठी त्यांनी ते भाष्य केलं असावं। परंतु साहेबांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर अनेक विकासाची कामं जे आहे हे येवल्यामध्ये झाली आणि येवलेकरांना सुद्धा ती त्याची कल्पना आहे। किंबहुना आम्ही जो वचननामा काढला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा साहेबांच्या माध्यमातून झालेली कामाची सुद्धा भरपूर अशी मोठी यादी दिली। खरं म्हणजे ती सुद्धा आम्ही कट करून दिलेली, कारण का नाहीतर खूप मोठी पुस्तिका होत होती। त्याचबरोबर आणखीन नवीन जे आहे प्रोजेक्ट्स आणायचे किंवा जे काही लोकोपयोगी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे त्याचंसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आमचं म्हणणं मांडलेलं आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी त्यांच्या वतीने त्यांना जर युतीच्या शासनाचं आम्ही एकत्रित वर काम करतो तर त्यांच्या माध्यमातून जर काय विकासाची जर कामं येत असतील तर निश्चितच आम्ही त्यांना जे आहे त्यांच्याकडून ती करून घेऊ। मी आताच पुण्याला ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या प्रेसच्या बांधवांना जे आहे माहिती दिलेली आहे की झाडं लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, झाडं जगवली पाहिजे, झाडांच्यासाठीचे संवर्धन केलं पाहिजे, यासाठी शासनाकडूनही फार मोठा निधी त्याच्यासाठी असतो। आणि एकीकडे आपण झाडं लावण्याचं म्हणतो आणि एकीकडे झाडं तोडण्याची जेव्हा चर्चा होते तर निश्चितच ते क्लेशदायक आहे, कारण का एवढ्या वर्षानंतर वाढलेली झाडं आपणच लावली आणि आपणच त्याचं 10-15 वर्षानंतर तोडणं हे योग्य नाही आहे। आणि सयाजी शिंदे जे आमचे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा तिकडे भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जे आहे ह्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे की झाडं तोडली नाही पाहिजे आणि साधुग्राम जो आहे वेगळ्या कुठल्यातरी जागेवर करण्याची आवश्यकता आहे। असं आहे की नगरपालिका ही फार महत्त्वाची असते, कारण का शेवटी नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे जे लोकांच्या अडीअडचणीमध्ये जे काही कामं असतात ते जर सोडवायचे असतील तर नगरपालिका फार महत्त्वाची असते। आणि साहेबांनी जे आहे ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, साहेबांचे वेगवेगळे प्रोजेक्ट साहेबांना इथे आणायचे आहेत तर त्यासाठी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे असणं फार महत्त्वाचं असतं। आणि म्हणून त्यामुळे जे आहेत आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जे आहे उमेदवारी दिलेली आहे। अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही आमचे राजाभाऊ लोणारे एक सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु येवला हे आमचं कुटुंब आहे। 2004 पासून साहेब जे आहेत इथे जेव्हापासून निवडून आलेले आहेत साहेबांवर अख्ख्या येवलेकरांनी प्रेम दाखवलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहे आणि त्याच्यामुळे साहेबांनी हे पालकत्व स्वीकारलेलं आहे। आणि पालक या नात्याने, कुटुंब या नात्याने आमची सुद्धा जबाबदारी बसते की बाबा लोकांच्या सेवेसाठी जात असताना त्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे, त्यांच्यासाठी प्रचार करणं हे क्रमप्राप्त आहे। निश्चितच रेट जास्त होते आणि हे गेल्या आम्ही 7-8 महिन्यापासून आम्हीच त्याच्यामध्ये फॉलोअपला होतो। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत समिती आहे, त्या समितीसमोर सुद्धा नेलेलं आहे। त्यांनी ह्यासाठी जे आहे आपण जर मध्ये बघितलं असेल तर अन्बलगन साहेब जे सेक्रेटरी वगैरे आहेत ते स्वतः इथे येऊन गेलेले होते, त्यांनी सुद्धा पाहणी केली, तेव्हा सुद्धा त्यांच्या आम्ही निदर्शनास आणलं। माझी 2 वेळा अन्बलगन साहेबांबरोबर भेट झाली, उदय सामंत बरोबर भेट झाली। त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडे पायाभूत सुविधा समितीसमोर आम्ही हे प्रपोजल सुद्धा नेलं आणि त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी ते रेट कमी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्याच्यामुळे फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आता ऑर्डर काढायची बाकी आहे, परंतु त्याचा पाठपुरावा, त्याची प्रक्रिया जी आहे ती आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही आधीच केलेली आहे। निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये उणीव जाणवते ती, परंतु सर्वांना माहिती की साहेबांची तब्येत बरोबर नसल्यामुळे साहेब काही येऊ शकत नाही आहे, परंतु आम्ही सर्वजण आहेत म्हणजे अंबादास बनकरजी आहे, संभाजीराजे आहे, दत्ताभाऊ निकम आहे, आम्ही सर्व जे कार्यकर्ते जे आहेत, जे नेते मंडळी येवल्याचे जे आहेत या सर्वांनी मिळून ही जबाबदारी घेतलेली आहे की आमचे कार्यकर्ते जे उभे त्यांना निवडून आणायचे। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।